प्रत्येक प्रवासाची सुरुवात एका निर्णयापासून होते आणि यावेळी आमचं डेस्टिनेशन होतं सह्याद्रीतील एक दंतकथांनी भरलेलं ठिकाण. रात्रभराचा प्रवास करून आम्ही निघालो होतो एका अशा गडाकडे जो इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम आहे. पाचनई गावातून सुरू झालेला हा प्रवास आम्हाला घेऊन गेला घनदाट जंगलातून, शांत वाटामधून आणि सह्याद्रीच्या अद्भुत सौंदर्याकडे. या प्रवासात आम्हाला मिळाला एक अनपेक्षित साथीदार. शेकडो वर्षाचा इतिहास जपणारा हरिश्चंद्र मंदिर, प्राचीन गणपती गुहा, रहस्यमय केदारेश्वर आणि शेवटी ढगांच्या समुद्रावर उभा असलेला हा आपला कोकण कडा. तर चला अनुभवूया सह्याद्रीतील कुशीतील हा अविस्मरणीय प्रवास. चला सुरू करूया आजचा हरिश्चंद्रगडाचा प्रवास. शुक्रवारी रात्री डोंबिवलीहून ट्रेन पकडली आणि हरिश्चंद्रगडाच्या प्रवासाला सुरुवात झाली. रात्रभराचा प्रवास करत कसारा स्टेशनला पोहोचलो. आता सुरू होणार होता हरिश्चंद्रच्या दिशेने खरा प्रवास. सबसे इम्पोर्टेंट चीज़ कल मेगा ब्लॉक है, 1:30 बजे का लास्ट ट्रेन है. आत्ता आम्ही जस्ट कसाऱ्याला पोचलो आहे. आता वाजले 11:30. आता सर्व आमच्या टीमचे मेंबर्स एकत्र होत आहेत. हा प्लॅन माझा अचानक ठरला की जाऊया, कारण आता न्यूज आली की पाऊस पडणार आहे. तर क्लाउड बघायला भेटले तर चांगलीच गोष्ट आहे. आणि जर तुम्हाला लोकल प्रवास करायचा असेल तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा आधीचा व्हिडिओ टाकतो आहे. त्यामध्ये आम्ही पूर्ण लोकल प्रवास केला होता हरिश्चंद्रसाठी, तर तो पण तुम्ही बघा. तुम्ही स्वतःहून येणार असाल तर कसारा ईस्टकडून अकोले बस मिळेल, जी तुम्हाला राजूरला सोडेल आणि तिथून पाचनईसाठी बस उपलब्ध आहेत, मात्र त्या खूप कमी आहेत. संपूर्ण माहितीसाठी माझा आधीचा हरिश्चंद्रगडचा व्हिडिओ नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. रस्त्यावर कळसुबाईचं बेस विलेज दिसलं. विशेष म्हणजे हा ट्रेक आम्ही महिनाभरापूर्वीच पूर्ण केला होता. साडेतीन तासाचा प्रवास केल्यानंतर अखेर आम्ही हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेला पाचनई गावात पोहोचलो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की माझ्या पुढे कोणीही जाणार नाही, ठीक आहे. आणि माझी विसल आहे का एकदा, या विसलला मारली ना, फक्त लक्ष द्या माझ्याकडे, ठीक आहे. मी कुणालाही पुढे जाऊ देणार नाही, हे तर खरंच आहे. पण तुम्ही कुठे असाल आणि मी तुम्हाला ही सिटीचा आवाज आला ना, तर तुम्ही फक्त थांबून जा, ठीक आहे. पण हे सगळं आता काय चाललंय की वरती जर का मिस्ट असेल, फॉग असेल, तर किमान एक 10 मीटरच्या अंतरावरती पण तुम्हाला काही दिसणार नाही. 20% व्हिजिबिलिटी. आता फर्स्ट स्टेप लागलेली आहे हरिश्चंद्रची आणि अशा 3 ते 4 स्टेअर्स आहेत लोखंडाच्या.
आता ही अशी पूर्ण कड्याच्या कॉर्नरवरून रेलिंग गेलेली आहे आणि तुम्ही जर वरती बघाल ना या साईडला हे पूर्ण इथे पूर्ण मधमाशांचे पोळे आहेत मोठे मोठे. त्यामुळे ना परफ्यूम वगैरे तुम्ही मारत असाल ना तर इथं अवॉइड करा, कारण मधमाशी त्यावर अट्रॅक्ट होऊ शकतात. आता हा पॅच राहिला आहे थोडासा आणि असं वरती जाऊन आपण जाऊ मंदिराकडे. पावसामध्ये इथं खूप मोठ्या प्रमाणात झऱ्या वाहतात. वरतून डोंगराच्या वरून जो झरा येतो ना तो पूर्ण इथून वॉटरफॉल हे होतं. तर कधीतरी पावसाळ्यात सुद्धा आम्ही हरिश्चंद्रला येऊ, तेव्हा पण एक वेगळाच हरिश्चंद्र बघायला भेटेल. आणि फायनली उजेड झाल्यामुळे तर DJIचा आपला Action 4 आणि ही नदी लागलेली आहे. आणि या नदीवरून मला आठवतं आहे की खालच्या बाजूला आम्हाला एक बडी मोठी घोण दिसलेली. त्यासाठी तुम्हाला जुना माझा हरिश्चंद्रचा व्लॉग बघायला लागेल. हा पूर्ण ब्रिज आहे, ही पूर्ण नदी अशी आणि जंगल पार्ट चालू झालेला आहे. हा थोडासा पॅच आता या जंगल पार्टमध्ये ना ही छोटी छोटी झाडं आहेत. आठवत असेल तुम्हाला रतनगडला या झाडांना पूर्ण पिवळा सोनेरी भरलं होतं. पाऊस नाही पडत पण उमस जास्त आहे, त्यामुळे घाम जास्त फुटतं. मस्त हवा चालू झाली आहे, मस्त थंड थंड हवा आहे. आता ऑलमोस्ट झालेलं आहे, एक छोटासा पहाड बाकी आहे. दोन तासाच्या ट्रेकनंतर फायनली आम्ही येऊन पोचलो आहे मंदिराकडे. हा बघा मंदिर आणि हा पूर्ण क्लाउडमध्ये भरलेला हरिश्चंद्र. थोडंसं क्राऊड जास्त आहे पण ठीक आहे, आज सॅटर्डे आहे त्यानुसार ठीक आहे. इथून ही सर्व पूर्ण कॅम्प साईट आहे. एक नंबर देतो तुम्हाला खाली, त्याला कॉन्टॅक्ट करा. तर तुम्हाला इथपर्यंत म्हणजे तुम्ही लवकर आलात संध्याकाळीपर्यंत तुम्ही वरती येऊन कॅम्पिंग करू शकता. आल्या काय दिसलं असेल या छोट्याशा कुंडामध्ये प्लास्टिक. कालच पर्यावरण दिन होता, थोडासा विचार करायला पाहिजे या गोष्टी करताना. आणि समोर आहे एक छोटंसं शिव मंदिर आणि त्याच्याच मागे आहे हरिश्चंद्रेश्वरच्या समोरचा हा पूर्ण तलाव. आणि इथे छोटे छोटे तुम्हाला असे डोर दिसतील ना, प्रत्येक याच्यामध्ये कोणाची तरी मूर्ती आहे, शंकराची गणपतीची. आणि अशा पायऱ्या. इथे पाण्यामध्ये जाणं मनाई आहे.
हरिश्चंद्रगडाचा इतिहास 1000 वर्षाहून जुना मानला जातो. येथील हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि लेण्या यादवकालीन स्थापत्यकलेची उत्कृष्ट नमुने मानले जाते. या मंदिराची बांधणी 11व्या त्या 12व्या शतकात झाल्याचा अंदाज आहे. आजही या वस्तू त्या काळातील स्थापत्य शैलीची साक्ष देतात. थोडीशी गर्दी आहे हरिश्चंद्रेश्वरच्या मंदिरात, त्यामुळे आपण जरासा खाली जाऊया. तर हा आहे आपला केदारेश्वरचं मंदिर. तर मार्च ते फेब्रुवारीपर्यंत इथे पूर्ण पाण्याने भरलेलं असतं. तुम्हाला मी ती छोटीशी क्लिप दाखवतो माझी. ते पूर्ण पाण्याने भरलेलं असतं आणि आता मे ते एप्रिलमध्ये ते पूर्ण पाणी आटलेलं आहे. म्हणजे मान्यता आहे त्याची की प्रत्येक युगाचा एक खांब होता. द्वापारयुग, सत्ययुग आणि त्रेतायुग, आणि एक कलियुगाचा आता एक बाकी आहे. म्हणजे हा खांब जर तुटला तर कलियुगाचा अंत असं बोललं जातं. असे कोरीव काम पण केलेले आहेत गडाच्या चारी बाजूने, आणि पाण्याची पातळी इथपर्यंत असते ही इथे हे केलेलं आहे. अशी गुहा आहेत चारी बाजूला. तर पाणी कमी झाल्यामुळेच या गोष्टी बघायला भेटल्या. तर एकदा पावसात सुद्धा येणार आहे. असा हा कठीण पॅच पार करत मी चाललो कोकण कड्याकडे. थोडासा मिसमॅच झाला. क्लाउड आत्ता आय थिंक गेलेत, बघूया आता भेटत का. कोकण कड्यावर पोचलो तेव्हा समोर फक्त काहीच ढग दिसत होते. मात्र दूरवरून ढगांची एक मोठी चादर आमच्या दिशेने सरकत असल्याचं जाणवत होतं. म्हणून कॅमेरा टाइमलॅप्सवर लावला आणि थोडा आराम केला, आणि काही वेळातच संपूर्ण परिसर ढगांनी व्यापला आणि कोकण कड्याचं ते अप्रतिम रूप पाहायला मिळालं. आता कोकण कडा पाहून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे त्या केव्जमध्ये. तिथे गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. चला आता बघूया. थोडासा खडतर रस्ता आहे, तो असा पार करत पाण्याची टाकी. आणि फायनली
गणपती बाप्पाची मूर्ती. परतीच्या प्रवासात पाहिलं एक दुर्गम भागातील लोकही सोलारच्या मदतीने वीज वापरत आहेत. आपणही सोलारचा विचार करू शकतो. विशेष म्हणजे सध्या सरकारकडून 78,000ची सबसिडी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा. माझ्या सबस्क्रायबर्ससाठी एक स्पेशल डिस्काउंट सुद्धा आहे. आता थोडंसं बाकी आहे, 20 ते 10%. फायनली हरिश्चंद्रचा ट्रेक झाला. उतरताना थोडा एक्झॉस्ट होतो. ऊन पण हे थोडा थोडा पडतोय, पण बॅकग्राऊंड बघा किती भारी आहे. जास्त नव्हतं काही व्लॉगमध्ये. विकेंड माझा प्लॅन होता ट्रेकचा. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला पण यायचं असेल ट्रेक ऑर्गनायझेशन डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये, त्यावर क्लिक करून तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांचे. आणि चला, थँक्यू.